जीवनात कितीही कठीण काळ येऊ द्या, त्यांना सामोरे जाण्यास तयार राहा. आपल्या कलेतून शासनाच्या योजनांची माहिती देणे गरजेचे आहे. लोककलेचे माध्यम मागे पडत चालले. रील्सच्या या जमान्यात शाहिरी सारख्या कला प्रकार विद्यार्थी शिकत. राज्य शासनाच्या या प्रयत्नांमुळे लोककलेला पुन्हा उभारी मिळेल, असे प्रतिपादन भारत सरकारच्या सूचना व प्रसारण मंत्रालयाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी सदाशिव मलखेडकर यांनी केले. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने वाघेरे येथे दिनांक 15 ते 24 मार्च दरम्यान 10 दिवसीय निवासी शाहिरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पुंजाबाबा गोवर्धने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किरण रकीबे, ग्रामपंचायत अधिकारी सुजित कुमार सोनवणे, विस्तार अधिकारी किरण रहाडे, इगतपुरी पंचायत समिती सभापती सोमनाथ जोशी, काँग्रेस तालुका सरचिटणीस भास्कर गुंजाळ, शाहीर बाळासाहेब भगत, कळसुबाई प्रतिष्ठानचे भगीरथ मराडे, शाहीर राजेंद्र बावनकुळे, शाहीर दत्तराज जोशी उपस्थित होते. प्राचार्य डॉक्टर रकीबे म्हणाले की लोककलेचा वापर सामाजिक संदेश देण्यासाठी होत असतो, मात्र या प्रकारात शाहिरी हा कला प्रकार इतरांपेक्षा वेगळा आहे. शायरी ही प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी आहे. महाराष्ट्रातील मातीत अनेक मोठे शाहीर झाले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन बाळासाहेब पलटणी यांनी केले, तर आभार कार्यक्रमाचे शिबिर संचालक शाहीर उत्तम गायकर यांनी मानले. राज्यभरातून प्रतिसाद मिळाला. याला सुरेश भिसे जालना, भीमराव मोरे जाफराबाद, दत्तराज जोशी, राजेंद्र बावनकुळे, छगन बावनकुळे, याज्ञवल्क्य जोशी नागपूर, प्रशांत भिसे सिन्नर, रवींद्र वरुटे टाकेद, रवींद्र रोकडे मुंडेगाव, अशोक चांदुडे नाशिक, शरद लोकरे कल्याण, आकाश पाटील पाथर्डी, शिवाजी गायकर संभाजीनगर, किरण बोधक शहापूर, रवींद्र वाघ मुलुंड, गणपत बंदावणे मुकणे, पंढरीनाथ भिसे अकोले, दौलत घारे काळुसते, प्रवीण बोधक ठाणे, गणेश बगाड अहिल्यानगर, राधिका भागडे मानवेडे, कल्पेश कांबळे लातूर, ऋषिकेश नरवटे मुकणे, जगदीश शिंदे समनेरे, मच्छिंद्र गणाचार्य, आकाश गणाचार्य वाघेरे, ओंकार गणाचार्य, विशाल गणाचार्य घोटी, ओंकार गायकर, दुर्गेश गायकर वाघेरे, आकाश दिवटे आदी विद्यार्थी उपस्थित होते. विविध लोककला असावी मला जिजाऊ सवितरनामाई माता या शिबिराचे संचालक शाहीर उत्तमजी गायकर साहेब, उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ आणि त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे जे प्रशिक्षणार्थी आहेत, 20 प्रशिक्षणार्थींनी इथे प्रशिक्षण घेतलं असं मला सांगण्यात आलेलं आहे. या सर्वांचं मी इथे स्वागत करतो, सर्वांना शुभेच्छा देतो.
इगतपुरी तालुका म्हटल्यानंतर कदाचित मंचावरील कुणाला माहीत नसावं किंवा तुम्हालाही माहीत नसेल, तर माझं शिक्षण जे आहे इगतपुरी इथे झालेलं आहे. घोटीमध्ये मी राहिलोय 4 वर्ष, त्यामुळे इकडचा आजूबाजूचा भाग सर्व मला माहिती आहे. पावसाळ्यात खूप पाऊस असतो, परंतु प्यायच्या वेळेस आपण उन्हाळ्यामध्ये म्हणतो त्यावेळेस प्यायला सुद्धा पाणी नसायचं आम्हाला घोटीमध्ये वगैरे ज्यावेळेस राहायचो. परंतु खरं कौतुक केलं पाहिजे ते शाहीर उत्तमजी गायकर साहेबांचं, कारण इगतपुरी सारख्या आदिवासी भागात आणि त्यातली त्यात वाघेऱ्या सारख्या एकदम रिमोट एरियामध्ये असलेल्या ह्या गावामध्ये त्यांनी शासनातर्फे, प्रायव्हेट तर कोणी घेतं, ज्याला आवड असते तो 4 लोक आणतो आणि घेतं, परंतु शासनातर्फे आयोजित केलेलं हे शिबिर आहे. आणि त्यासाठी मी जर बघितलं तर लहान मुलांपासून तर वयोवृद्ध बऱ्यापैकी वय असलेल्या सर्वांनी सहभाग घेतलेला आहे. आणि ज्यावेळेस सादरीकरण चालू होतं त्यावेळेस खऱ्या अर्थाने मला अभिमान वाटला की एखादा आपण प्रोफेशनल प्रोग्राम जो असतो, ढोलकी वादक असेल, कीबोर्डवाले असतील, सर्वच, किंवा तो छोटा गायक असेल, सर्वांचं बघितल्यानंतर इतका अभिमान वाटला की खऱ्या अर्थाने या गेल्या 8-10 दिवसात जे तुम्हाला प्रशिक्षण दिलेलं आहे त्याचंच हे एक प्रकारचं आउटकम आपण ज्याला म्हणतो की जे तुम्ही शिकलाय ते सादर केलंय. आणि ते सादरीकरण बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की त्याचं खरं चीज झालेलं आहे. खरं तर हा कार्यक्रम जो आहे मला गायका सादरीकरण या शिबिरात गवळण, भारुड, वासुदेव, पुवाडा, गोंधळ, छक्कळ, जोगवा, परसरामी, लावणी, खंडोबाची गाणं तसेच देवीची गाणी शाहिरी पेहरावात सादर करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.